आज मी चाललोय अशा ठिकाणी जिथे गेल्यावर खरंच असं वाटतं की हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. हा तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात आधी आपल्या मित्र संकेत कडून मग थोडं खाण्यापिण्याचं चिप्स वेफर असं हलकं फुलकं घेतलं आणि आपला मित्र अमोलला घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो शेंडीच्या दिशेने. आणि मग वाटेतच वासळी फाट्यावर माझा मित्र भरत अचानक भेटला. लगेचच किरण भाऊ पण भेटले, थोड्या गप्पा झाल्या आणि तिथून भरतला पण सोबत घेतला आणि आमचा ग्रुप अजून मजबूत झाला. प्रवास जसा जसा पुढे जात होता तसा तसा एन्जॉयमेंट पण वाढत चालली होती. गाणी, गप्पा आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य. त्यानंतर वारगुशी पासून थोडं पुढे गेल्यावर आम्ही थांबलो. तिथेच केलं मस्त वनभोजन. खूपच फ्रेश वाटलं मित्रांनो. पण इकडे एक प्रॉब्लेम झाला, पाणीच पूर्ण संपलं. मग काय आम्ही थेट जवळच्या असलेल्या एका विहिरीवर गेलो आणि तिथेच थंडगार पाणी पिलो आणि पुन्हा एकदा प्रवास सुरू केला. आणि चिचुंडीच्या मागेच एक जबरदस्त दृश्य दिसलं. होळीचा सण जोरात चालू होता. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो शेंडीला आणि खूप दिवसांनी आपल्या सागर जानसोबत भेट झाली. थोडी खुशाली विचारली, जुन्या आठवणींना उजाळा दिला. मग आम्ही थोडा नाश्ता पार्सल घेतला आणि निघालो आमच्या आजच्या मुख्य ठिकाणाकडे म्हणजेच डॅम कडे. आणि शेवटी आम्ही एकदाचा डॅम काठी पोहोचलो. मित्रांनो, तिथलं दृश्य पाहून मन अक्षरशः शांत झालं. पाणी, हवा, निसर्ग आणि तो क्षण खूपच सुंदर होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.